प्रेज द लॉर्ड. आज देवाचं वचन आपण ऐकणार आहोत आणि आजचं वचन जे आहे हे प्रभू भोजनावर आहे. मोंदी गुरुवार ज्याला आपण म्हणतो आणि त्याचा अर्थ या ठिकाणी आपण पाहणार आहोत. मोंदी गुरुवार आपण ऐकतो की गुड फ्रायडेच्या एक दिवस अगोदर त्याला मोंदी गुरुवार असं म्हणतात. मग त्याला असं का म्हणतात, त्याच्या मागचं कारण काय, मोंदी हा शब्द कुठून आला, प्रथम हे आपण पाहणार आणि शिकणार आहोत. तर मोंदी हा जो शब्द आहे हा लॅटिन शब्द आहे आणि हा लॅटिन शब्द होता मॅन्डॅटम, म्हणजे कमांडमेंट, म्हणजे आज्ञा, म्हणजे प्रभूनी आज्ञा किंवा काही नवीन विधी या ठिकाणी लावून दिलेल्या आहेत. जर आपण या ठिकाणी मत्तय याचा 26वा अध्याय या ठिकाणी आपण काढला, मत्तय याचा 26वा अध्याय आणि 26 ते 29 वचन आपण वाचणार आहोत आणि ज्यामध्ये प्रभू भोजनाचा उल्लेख केलाय. ही एक नवीन आज्ञा किंवा एक नवीन विधी परमेश्वराने मनुष्याला दिली होती. वाचव्या ठिकाणामध्ये आपण मत्तय याचा 26वा अध्याय 26 ते 29 हे वचन आपण या ठिकाणी वाचणार आहोत. आणि ते जिवंत असता येशूने भाकर घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यांना देऊन म्हटले, घ्या खा, हे माझे शरीर आहे. मग त्याने प्याला घेतला व उपकार स्तुती करून तो त्यांना दिला व म्हटले, तुम्ही सर्व यातले प्या, कारण हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. हे पुष्कळकरिता पापांची क्षमा होण्यासाठी ओतले जात आहे. पण मी तुम्हाला सांगतो, आतापासून मी आपल्या बापाच्या राज्यात तुमच्या बरोबर नवा द्राक्षरस पिईन. त्या दिवसापर्यंत द्राक्षवेलचा हा उपच मी पिणारच नाही. प्रेज द लॉर्ड. नाव बायबल असं सांगतं का प्रभूनी एक नवीन विधी मनुष्याला लावून दिली आणि ती म्हणजे प्रभू भोजनाची. जसं मी सांगितलं का मोंदी हा शब्द वापरण्यात येतो. मग का, तर लॅटिन मध्ये मॅन्डॅटम हा शब्द आहे आणि याचा अर्थ होतो कमांडमेंट, म्हणजे आज्ञा किंवा परमेश्वराने एक विधी या ठिकाणी लावून दिलेली आहे. आणि दुसरी गोष्ट प्रभूने या ठिकाणी नवीन आज्ञा दिली होती ती म्हणजे एकमेकांवर प्रीती करावी. या ठिकाणामध्ये या ठिकाणी योहान शुभवर्तमान याचा 13वा अध्याय आणि त्याचं 34 वचन या ठिकाणी आपण वाचणार आहोत. मी तुम्हाला नवीन आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. जशी मी तुम्हाला प्रीती केली आहे, प्रेज द लॉर्ड, तशीच तुम्हीही एकमेकांवर प्रीती करा. पहा, जसं मी तुम्हाला पुन्हा सांगितलं का मोंदी हा शब्द कुठून आला, तर हा मॅन्डॅटम एक लॅटिन शब्द आहे. त्याचा अर्थ होतो आज्ञा आणि परमेश्वर ह्या दिवशी मनुष्याला एक नवीन आज्ञा आणि एक नवीन विधी देते आणि म्हणून या दिवसाला मोंदी असं म्हणण्यात येतं. प्रेज द लॉर्ड. तर आज देवाच्या कृपेने आपण प्रभू भोजन हे आम्ही घेत असतो आणि याचं महत्व समजणं खूप गरजेचं आहे. कारण अनेकदा असं होतं की प्रभू भोजन आपण घेतो, परंतु का घ्यायचं हे अनेकदा आम्हाला माहित नसतं. आम्ही फक्त म्हणतो की प्रभूने सांगितलं म्हणून आम्ही ते घेतो, परंतु त्याचा आध्यात्मिक अर्थ आम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे. कारण ज्या वेळेस त्याचा अर्थ आम्हाला कळेल तर मग आम्ही फक्त घ्यायचं म्हणून आम्ही घेणार नाही, परंतु त्याच्यामध्ये जे आशीर्वाद प्रभूने आमच्यासाठी ठेवलेत ते आम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. आणि मागच्या वेळेसही या विषयावर आम्ही हा संदेश घेतला का आम्हाला प्रभू भोजन म्हणजे ख्रिस्त शरीर आणि तो नवीन कराराचा प्याला घ्यायचा आहे. नेमक्याच्यामध्ये काय आशीर्वाद आहेत, तर मागच्या वेळेस जो विषय घेतला होता ते आशीर्वाद मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवून देतो. याच्यामध्ये नेमके कोणते आशीर्वाद आहेत ते प्रथम या ठिकाणी आपण रिफ्रेश करूया आपलं माइंड. प्रथम ब्लेसिंग्स कोणते याच्यामध्ये वाचव्या ठिकाणामध्ये आपण योहान याचा 6वा अध्याय आणि त्याचं 54, 55 आणि 56 हे 3 वचन या ठिकाणी आपण वाचणार आहोत. पुन्हा एकदा योहान याचा या ठिकाणामध्ये योहान याचा 6वा अध्याय 54, 55 आणि 56 हे 3 वचन या ठिकाणी वाचूया. याचे आशीर्वाद आम्हाला कळतील. जो माझे मांस खातो व माझे रक्त पितो त्याला सर्वकाळचे जीवन आहे. म्हणजे प्रभू भोजन जे आपण घेतो याच्यामध्ये सर्वकालिक जीवन आहे. पुढे वाचूया. आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं का मागच्या वेळेस मी हा विषय घेतला आणि प्रभूने आम्हाला प्रगट केलं का जसं मी प्रभू भोजन घेतो तर आम्ही ख्रिस्त शरीर घेतो, आम्ही नवीन कराराचा प्याला घेतो आणि याच्यामध्ये सर्वकालचं जीवन आहे. म्हणजे काय, तर मृत्यू मनुष्याला येणार
परंतु प्रभू भोजन जर आम्ही घेत आहोत तर मग आमचा आत्मा मरणार नाही, शरीर मरेल पण तो आमचा आत्मा वाचणार. आणि इथं याच भाषेत असं लिहिलंय का मी त्याचं शरीर पुन्हा एकदा उठवणार. म्हणजे आमचं शरीर जे मातीमध्ये जाणार आहे, परंतु हे प्रभू भोजन घेतल्यामुळं हे ब्लेसिंग्स आहेत, हे आशीर्वाद आहेत जे प्रभूंनी प्रभू भोजनामध्ये ठेवलेत. आणि तो म्हणतो मी त्याला पुन्हा एकदा उठवणार आहे. म्हणजे प्रभू भोजनामध्ये हे आशीर्वाद आहेत का आमचा आत्मा मरणार नाही, शरीर मरणार आहे थोड्या वेळेसाठी, परंतु ते पुन्हा एकदा उठवले जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. हे आशीर्वाद आहेत. वाचूया त्याचं पुढचं वचन. कारण माझे मांस खरे अन्न आहे व माझे रक्त खरं पेय आहे. हा, माझं मांस हे खरं अन्न आहे आणि खाणं खूप गरजेचं आहे, कारण हे अन्न खाल्लं तर आम्हाला धष्टपुष्टता येणार आहे. पुढे वाचूया. जो माझे मांस खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो. खूप सुंदर आहे. जो माझा मांस खातो व माझं रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो. म्हणजे हे प्रभू भोजन आम्हाला त्या ख्रिस्तामध्ये संयुक्त करतं, त्याचं भागीदार करतं. आणि म्हणून प्रभू भोजन घेणं आम्हासाठी खूप गरजेचं आहे. हे प्रकाशन प्रभूच्या आत्म्याद्वारे आपण मागच्या संदेशामध्ये घेतलं होतं, परंतु आज परमेश्वराचा आत्मा अजून एक प्रभू भोजनामधलं एक नवीन रहस्य आम्हाला प्रगट करणार आहे. का आम्हाला प्रभू भोजन घ्यायचं. एक अर्थ मी तुम्हाला सांगितलं, एक प्रगटीकरण मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये अनंतकालाचे आशीर्वाद आहे आणि शरीर जे मरणार आहे ते पुन्हा एकदा उठवलं जाणार आहे. त्याच प्रकारे दुसरा आशीर्वाद या प्रभू भोजनामध्ये जे प्रभू भोजन आपण घेतो याच्यामध्ये अजून एक आशीर्वाद आहे आणि देवाच्या आत्म्याने आज तो आम्हाला प्रगट करणार आहे, जेणेकरून आम्ही फक्त हे प्रभू भोजन घ्यायचं म्हणून घेणार नाही, परंतु हे प्रभू भोजन घेताना आम्हाला कळल का प्रभूने याच्यामध्ये किती आशीर्वाद ठेवलेत आणि हे प्रभू भोजन आमच्यामध्ये नेमकं काय करतं. प्रेज द लॉर्ड. आता दुसरा आध्यात्मिक अर्थ आम्ही शिकणार आहोत का प्रभू भोजन आम्ही घेतो, पण हे प्रभू भोजन आमच्यामध्ये नेमकं काय करतं हे आम्हाला कळणं गरजेचं आहे. आणि आज प्रभूचा आत्मा आम्हाला प्रगट करणार आहे. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे का जरी आज आपण या ठिकाणी घरी बसून आहोत, परंतु परमेश्वराचा आत्मा आमची भेट घेते आणि आम्हाला प्रभू भोजनाचं महत्व आणि रहस्य प्रभू येशू ख्रिस्त आज आम्हाला पटवून देत आहे. प्रेज द लॉर्ड. तर या ठिकाणामध्ये आज प्रभू भोजनाचं रहस्य काय आहे, याचं महत्व काय, एक महत्व मी तुम्हाला सांगितलं, परंतु दुसरं महत्व आता आपण या ठिकाणी शिकणार आहोत. प्रेज द लॉर्ड. मग दुसरं रहस्य किंवा महत्व हे समजून घेण्यासाठी त्या अगोदर काही गोष्टी आम्हाला समजून घ्याव्या लागतील. म्हणजे जे प्रगटीकरण जे देवाच्या आत्म्याने मला दिलंय ते प्रगटीकरण जे मी तुम्हाला सांगेल ते तुम्हाला खूप सोप्या आणि साध्या पद्धतीत समजणार. प्रेज द लॉर्ड. आम्हाला दुसरं प्रगटीकरण काय हे समजून घ्यायचं. कशामध्ये? या ख्रिस्त शरीरामध्ये. हे आम्ही का घेतो, याचे आशीर्वाद काय, हे समजण्यासाठी दुसऱ्या काही गोष्टी समजणं गरजेचे आहेत. मग त्या गोष्टी काय? तर प्रथमतः आम्हाला हे माहित आहे किंवा जर आम्ही बायबल वाचलं तर आम्हाला कळतं की प्रभू येशूचा उद्देश काय आहे किंवा परमेश्वराचा उद्देश काय आमच्या जीवनामध्ये. तर प्रभूचा उद्देश हा होता का मनुष्याला पापातून सोडवावं, त्याला रक्ताद्वारे शुद्ध करावं आणि त्याचं जीवन हे ख्रिस्तासारखं करावं. प्रेज द लॉर्ड. जर ओव्हरऑल आम्ही बायबल वाचलं तर प्रभूची इच्छा आहे का प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणारा हा कोणासारखा व्हावा, तर हा प्रभू येशू ख्रिस्तासारखा व्हावा. म्हणजे जसं प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन होतं त्याच प्रकारे तुमचं आणि माझं जीवन असावं ही देवाची इच्छा आहे. मी तुम्हाला का सांगते, कारण मला जे देवाच्या आत्म्याने प्रगट केलंय प्रगटीकरण प्रभू भोजनाचं हे तुम्हाला मला सांगायचंय. पण त्याच्यासाठी प्रथम हे आम्हाला समजणं गरजेचं आहे का प्रभूचा उद्देश काय माझ्या जीवनामध्ये. तर प्रभूचा उद्देश हा आहे का आपण सर्व कोणासारखे व्हावेत, ख्रिस्तासारखे. तर या ठिकाणी फिलिप्पियरास पत्र याचा 2रा अध्याय आणि त्याचं 5वं वचन. फिलिप्पियरास पत्र 2रा अध्याय आणि 5वं वचन या ठिकाणी आपण वाचूया. हे जे चित्त ख्रिस्त प्रभू येशू मध्ये होते तेच तुम्हामध्ये असावे. हे वचन काय सांगतं? जे चित्त ख्रिस्तामध्ये होतं तेच आम्हामध्ये असावे. म्हणजे हे वचन आम्हाला सांगतात की प्रभूचा उद्देश आहे का आम्ही ख्रिस्तासारखे असावे. कोणासारखे? ख्रिस्तासारखे. आता इफिसकरास पत्र वाचूया, त्याच्या मागचाच अध्याय. जर मागचाच पान तुम्ही उलटलं तर तुम्हाला कळल. इफिसकरास पत्र 5वा अध्याय आणि त्याच या ठिकाणी पहिलं वचन आपण वाचूया. यास्तव तुम्ही प्रिय लेकरांसारखे देवाचे अनुकरण करणारे व्हा. कोणाचं अनुकरण करणारे?
देवाचं. कोणाचं अनुकरण करणारे? देवाचं. म्हणजे प्रभूची इच्छा आहे का आम्ही ख्रिस्ताचं अनुकरण करावं, कारण ख्रिस्त आम्हासाठी एक कित्ता आहे का आम्ही कसं जगलं पाहिजे, आम्ही कसं वागलं पाहिजे, आम्ही कसं राहायला पाहिजे. म्हणजे प्रभूची हे सगळे वचन वाचताना आम्हाला कळतं का देवाची ओव्हरऑल इच्छा ही आहे का आम्ही सर्व येशू ख्रिस्तासारखे व्हावे. प्रेज द लॉर्ड. अजून एक वचन इफिसकरास पत्र याचं 2रा अध्याय आणि त्याचं 21 वचन वाचू या ठिकाणी आपण. त्याच्यामध्ये सगळी रचना नीट जुळलेली असता प्रभूमध्ये पवित्र स्थान म्हणून वाढत राहते. त्यांच्यामध्ये तुम्हीही देवाचे वस्तीसाठी आत्म्यात एकत्र रचले जात आहात. हा, त्याच्यामध्ये तुम्ही एकत्र रचले जात आहात. म्हणजे हे वचन आम्हाला सर्व काय सांगत आहेत? काही सर्व वचन आम्हाला प्रगट करतात की परमेश्वर आम्हाला येशू ख्रिस्त सारखं व्हावं ही प्रभूची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे की तुम्हाला कळतंय मला प्रभू भोजनाचं दुसरं रहस्य तुमच्या समोर ठेवायचंय का आम्ही प्रभू भोजन घेतो. तर या ठिकाणी प्रथमतः आम्ही हे शिकतोय का देवाची इच्छा काय का आम्ही कोणासारखे व्हावेत? येशू सारखे. प्लीज बोला, कळते प्रत्येकाला का देवाची इच्छा आहे आम्ही कोणासारखे व्हावे? येशू सारखे. ही देवाची इच्छा आहे आणि म्हणून देव आम्हाला ख्रिस्तासारखं करत. प्रेज द लॉर्ड. मग त्याच्यामध्ये प्रभू भोजनाचं काय महत्व आहे हे देखील आज आम्ही शिकणार आहोत. तर त्यासाठी जे देवाची इच्छा आहे आम्ही येशू सारखे व्हावे. कोणासारखे व्हावेत? येशू सारखे. मग कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या आम्हाला येशू सारख्या करतील? तर प्रथम आपण पाप सोडावं, आपलं जीवन देवाला समर्पित करावं, पवित्र आत्मा ग्रहण करावं, देवाच्या आज्ञेत चालावं. म्हणजे या सर्व गोष्टी आम्हाला येशू सारख्या बनवतील. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा सांगतो का कोणत्या गोष्टी आहेत ज्या आम्हाला येशू सारख्या करणार आहेत? तर आम्हाला देवाचं वचन महत्वाचं आहे, देवाची सहभागिता महत्वाची आहे, देवाचा आत्मा महत्वाचा आहे, आपलं समर्पण महत्वाचं आहे, देवाची विधी देवाच्या आज्ञा महत्वाच्या आहे. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा एकदा सांगतो की आम्हाला ख्रिस्तासारखं व्हायचंय. मग कोण जो आम्हाला ख्रिस्तासारखं करेल? देवाचं वचन, देवाची आज्ञा, प्रभूचं भय, त्याची सहभागिता, त्याचा आत्मा आणि प्रभू भोजन हे सर्व आम्हाला ख्रिस्तासारखं करणार आहे. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा एकदा सांगतो देवाचं वचन, देवाची आज्ञा, देवाचा आत्मा, देवाची सहभागिता हे आम्हाला ख्रिस्तासारखं करेल. आणि शेवटी मी सांगितलं प्रभू भोजन. का? कारण आजचा विषय प्रभू भोजन आहे आणि म्हणून आज मी ह्या विषयावर जोर देणार आहे का प्रभू भोजन आम्हाला कशा प्रकारे ख्रिस्तासारखं करतं. बाकीच्या गोष्टी आपण शिकल्यात, वचनाबद्दल पाहिलंय, सहभागितेबद्दल पाहिलंय, पण आजचा विषय जसा प्रभू भोजन आहे तर प्रभू भोजन आम्हाला कशा प्रकारे ख्रिस्तासारखं करतं हे आज देवाचा आत्मा आम्हाला प्रगट करणार आहे. जसं मी सांगितलं की त्याही गोष्टी आवश्यक आहे पण तेवढंच आवश्यक प्रभू भोजन देखील आहे. जसं जर कुणी 10वी मध्ये असेल तर फक्त एका सब्जेक्ट मध्ये पास होऊन जमत नाही, त्याला सर्व सब्जेक्ट मध्ये पास होणं गरजेचं आहे. तसंच आम्हाला वचन पण महत्वाचं आहे, सहभागिता महत्वाची आहे, पवित्र आत्मा महत्वाचा आहे, त्याचबरोबर हे प्रभू भोजन, हे ख्रिस्त शरीर आम्हाला तेवढंच महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. कारण जर आम्ही दुसऱ्या गोष्टी करतो आणि प्रभू भोजनाकडे दुर्लक्ष करतो, हे ख्रिस्त शरीर घेत नाही, तर मग आमची रचना कुठेतरी अधुरी आहे, ती पूर्ण होत नाही आणि मग आमचा अंगीकार केला जाणार नाही. म्हणून आम्हासाठी प्रभू भोजन गरजेचं आहे. कारण हे प्रभू भोजन आम्हाला ख्रिस्तासारखं करतं. कोणासारखं करतं? ख्रिस्तासारखं. आता कशा प्रकारे? तुम्हाला वाटेल की खाल्ल्यानंतर आम्ही ख्रिस्त कसं काय होतो, तर हे समजणं गरजेचं आहे आणि आज देवाचा आत्मा हे आम्हाला शिकवणार आणि सांगणार आहे. प्रेज द लॉर्ड. तर त्यासाठी देवाच्या आत्म्याने मला आदम आणि हवेबद्दल प्रगट केलं आणि त्याच्यातून परमेश्वर आज आम्हाला या प्रभू भोजनाचं महत्व पटवून देईल कशा प्रकारे प्रभू भोजन आम्हाला ख्रिस्तासारखं करत आहे. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा सांगतो आदम आणि हवा यांचा इतिहास आम्ही वाचणार आहोत आणि त्याच्यातून परमेश्वर आज आम्हाला बोध करणार आहे. अनेकदा आदम हवेबद्दल आपण वाचलंय, आपण ऐकलंय आणि तुमच्या तोंडपाठ देखील ते असेल, परंतु परमेश्वर आज ती जी स्टोरी आम्ही वाचली त्या स्टोरीचं प्रगटीकरण आम्हाला करणार आहे, त्याचे उलघाडे आम्हाला प्रगट करणार आहे का आम्हाला प्रभू भोजन घ्यायचंय आणि जे आदम आणि हवेबद्दल घडलं आणि परमेश्वर त्याच प्रकारे आमच्यामध्ये आज काय घडवतो परमेश्वर हे प्रगट करणार आहे. स्टोरी सारखीच आहे, आदम हवे सारखीच, परंतु त्यांचा एंड वेगळा झाला आणि आपला एंड वेगळा होणार आहे.
प्रेज द लॉर्ड. कदाचित मी आता जे बोललोय कळत नाहीये, परंतु हे वचन जसं पुढे पुढे जाईल तुम्हाला कळल का आमची स्टोरी आणि आदम आणि हवेची स्टोरी ही सारखी. त्यांचा एंड म्हणजे त्यांचा शेवट वेगळा झाला आणि आपला शेवट वेगळा होणार आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु आज देवाचा आत्मा प्रभू भोजनाचं रहस्य हे आम्हाला प्रगट करणार आहे. कोणातून? आदम आणि हवेतून. काय या प्रभू भोजनाचं महत्व आहे आमच्या जीवनामध्ये. प्रेज द लॉर्ड. तर प्रथमतः आदम आणि हवेबद्दल आपण ऐकणार आहोत. जरी तुम्ही ऐकलंय पण पुन्हा एकदा ऐका. मी पुन्हा सांगेल, जरी तुम्ही ऐकलंय पुन्हा एकदा ऐका, कारण ज्या वेळेस देवाचा आत्मा उलगडे प्रगट करेल तुम्ही देवाचा गौरव करताल का परमेश्वर किती अद्भुत आहे आणि काय रहस्य आदम आणि हवेत प्रभूने ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तर पहा, बायबल सांगतं का परमेश्वरांनी मातीतून आदम निर्माण केला आणि त्याच्यामध्ये आपला आत्मा फुकला आणि प्रभूने पाहिलं की आदमासाठी एक योग्य साथीदार असणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून प्रभूने काय केलं या ठिकाणी, तर काही वचनं आपण वाचूया आणि त्याच्यातून आपण या ठिकाणी शिकूया. तर प्रथम मी हे सांगल की प्रभूने आदम निर्माण केला आणि आदमामध्ये श्वास फुकला, परंतु त्याच्यासाठी कुणी साथीदार नव्हता. 5व्या ठिकाणामध्ये आपण उत्पत्ती 2रा अध्याय आणि त्याचं 18 वचन. आणि यहोवा देव म्हणाला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, मी त्याच्यासाठी त्याच्या योग्यतेचा मदतगार करीन. प्रेज द लॉर्ड. हे वचन सांगतं का प्रभू म्हणतो मनुष्य एकटा नसावा, म्हणजे प्रभूनी त्यावेळेस फक्त आदमाला बनवलं होतं आणि देवाची इच्छा होती का त्याला एक जोडीदार हवा. आता वाचूया त्याचं या ठिकाणी 20 वचन. आणि आदमाने सर्व गुरढोरांना व आकाशातल्या पक्ष्यांना व सर्व वन पशूंना नावे दिली, परंतु आदमाला त्याच्या योग्यतेचा कुणी मदतगार मिळाला नाही. हा खूप महत्वाचं आहे. याचं रहस्य मी पुढे उघडणार आहे का त्यांनी गुरढोरांना नावं दिली, परंतु त्याला शोभावं असा साथीदार त्याच्यामध्ये नव्हता हे देवाने पाहिलं. प्रेज द लॉर्ड. त्याला एक योग्य मदतगार, एक योग्य साथीदार पाहिजे होता, परंतु त्याच्यामध्ये त्याला योग्य साथीदार आणि मदतगार मिळत नव्हता. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून पुढे काय झालं? 5व्या ठिकाणामध्ये 21 वचनापासून. आणि यहोवा देवाने आदमाला गाढ झोपी लावली. हा, प्रभूने पाहिलं का त्याच्या योग्यतेचा कोणी मिळतच नाही. मग प्रभूने ठरवलं का आता जर मला याच्या योग्यतेचं पाहिजे तर मग ते इकडे तिकडे मिळत नाही, तर ह्याच्यातूनच मला याच्या योग्यतेचं बनवावं लागणार. प्रेज द लॉर्ड. लक्षपूर्वक ऐका. आजचा विषय आहे प्रभू भोजन. प्रभू भोजन आम्हाला का घ्यायचंय हे समजणं गरजेचं आहे आणि आता हा विषय आम्हाला उघडत जाणार आहे. प्रभू म्हणतो या ठिकाणी का त्याच्या योग्यतेचं कोणी नाही आणि म्हणून प्रभूने काय ठरवलं, त्याला झोपी लावायचं आणि त्याच्यातूनच जे काही घ्यायचं आणि त्याची दुसरी हवा या ठिकाणी निर्माण करायची. 5व्या ठिकाणी. तेव्हा त्याने त्याच्या फासोळ्यापैकी एक फासोळी घेतली आणि तिच्या ठिकाणी मांस भरून आणले. आणि यहोवा देवाने जी फासोळी आदमातून काढून घेतली होती तिची स्त्री बनवली आणि तिला आदमाकडे आणले. आणि आदमाला म्हणाला, आता ही मात्र माझ्या हाडांचे हाड व माझ्या मांसांचे मांस आहे, हिला पुरुषी म्हणावे, कारण ही पुरुषातून घेतलेली आहे. यामुळे पुरुष आपल्या बापाला व आपल्या आईला सोडून देईल व आपल्या बायकोशी जडून राहील आणि ती दोघे एक देह होतील. आता या ठिकाणी आपण पाहिलं का प्रभूने पाहिलं का कोणी योग्यतेचा साथीदार नाहीये आणि म्हणून प्रभूने काय केलं, त्याच्यातूनच त्या ठिकाणी काय केली, त्याची फासळी घेतली, त्याला झोपी लावलं आणि मग त्यानंतर बायबल सांगतं की हवेची निर्मिती केली, त्या ठिकाणी स्त्रीची निर्मिती केली आणि नंतर तिला आदमाकडे आणलं आणि मग प्रभूने त्यांना सांगितलं का आता तुम्ही एक देह होणार आणि तू आपल्या आई बापाला सोडून तुम्ही एक देह होणार. आणि प्रभूने त्या दोघांना ब्लेस केलं आणि पुढचं काही वचन वाचूया, मग याचं स्पष्टीकरण मी देईल का पुढे काय झालं. पुढे 5व्या ठिकाणी आपण उत्पत्ती किंवा प्रारंभ याचा 1ला अध्याय त्याचं 27 आणि 28 वचन. आणि देवाने आपल्या प्रतिरूपात मनुष्य अस्तित्वात आणला व देवाच्या प्रतिरूपात त्याने त्याला अस्तित्वात आणले. नर व नारी अशी ती त्यांना अस्तित्वात आणली. आणि देवाने त्यांना आशीर्वाद दिला आणि देवाने त्यांना म्हटले, तुम्ही सफळ व्हा व बहुपट व्हा व पृथ्वी भरा आणि ती हस्तगत करा आणि समुद्रातल्या माशांवर व आकाशातल्या पक्ष्यांवर व पृथ्वीवरील हालचाल करणाऱ्या प्रत्येक जीवावर धनीपणा करा. प्रेज द लॉर्ड.
नाव इथं बायबल सांगतं की त्या दोघांना उत्पन्न केल्यानंतर प्रभूने त्या लोकांना आशीर्वाद दिला. आणि एक एक गोष्ट लक्षपूर्वक ऐका, त्यांना प्रभूंनी आशीर्वाद दिला म्हणजे त्यांना अधिकार दिले. प्रेज द लॉर्ड. आणि त्यानंतर काय झालं तर आम्हाला माहिती आहे की नंतर त्या बागेमध्ये असताना स्त्रीला सापाने काय केलं, भुलवलं. आणि नंतर आदम आणि हवा हे दोघही त्या सापाद्वारे म्हणजे त्या सैतानाद्वारे भुलवल्या गेले आणि दोघही त्या ठिकाणी त्यांचं पतन झालं आणि त्याने त्यांचे आशीर्वाद गमावून टाकले. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे इथपर्यंत तुम्हाला कळालं आणि स्टोरी तुम्हाला माहित असेल. आता ह्याच्यामध्ये प्रभू भोजनाचं रहस्य कुठं आहे की जसं आदमातून फासळी काढली तर का काढली, याच्या मागचा अर्थ काय, त्याच्यासारखं कोणी त्याला भेटत नव्हतं. आदम जो आहे हा ख्रिस्ताचा दर्शक आहे आणि स्त्री जी होती ही मंडळीचं दर्शक आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, आदम आणि हवा, आदम जो आहे हा ख्रिस्ताचा दर्शक आहे आणि स्त्री जी आहे ही मंडळीचं दर्शवती. मंडळी म्हणजे कोण, तुम्ही आणि मी. म्हणजे आज चर्च जी आहे ही प्रभूची मंडळी. मी पुन्हा सांगतो, आदम ख्रिस्ताला आणि स्त्री मंडळीला दर्शवते. मग प्रभूने काय पाहिलं की आदमासाठी योग्य मदतगार पाहिजे, योग्य व्यक्ती पाहिजे आणि म्हणून ती त्याच्यातूनच निर्माण केली. तसंच जसं त्याच्यासाठी फासळी उपयोगात आणली, आदमातून स्त्री बनवण्यासाठी काय उपयोगात आणली, फासळी बनवण्यात आली. तसंच जसं मी सांगितलं आम्हाला कोणासारखं व्हायचंय, येशू सारखं. आम्हाला कोणासारखं व्हायचंय, येशू सारखं. म्हणून जसं आदमातून फासळी घेतली आणि स्त्री बनवली तसंच आम्हासाठी, आम्हाला येशू सारखं होण्यासाठी येशूनी आपलं शरीर घेतलं आणि तो म्हणला घ्या का, हे माझे शरीर आहे. प्रेज द लॉर्ड. माझी इच्छा आहे तुम्हाला कळावं. पुन्हा एकदा सांगतो, आदमाची फासळी घेतली आणि कोण बनवली, हवा बनवली, त्याच्या अंगातून काहीतरी घेतलं. तसंच या स्टोरीमध्ये एक रहस्य आहे का जसं आदमातून फासळी घेऊन स्त्रीची उत्पत्ती झाली तसंच प्रभू येशू ख्रिस्तातून त्याचं शरीर आम्हाला दिलं. हे जे आपण घेतो ना, ही भाकर नाही, हे काय आहे, ख्रिस्त शरीर. मी पुन्हा एकदा सांगतो, आम्ही जे घेतो ही भाकर नाही, ही काय आहे, ख्रिस्त शरीर. कारण जसं आदमातून फासळी दिली तसंच ख्रिस्तामधून हे ख्रिस्त शरीर आम्हाला दिलं, जेणेकरून जसं आदमातून स्त्री निर्माण केली तसंच येशू मधून आम्ही मंडळीला प्रभूने काय करावं, निर्माण करावं. कोणासारखं, तर येशू सारखं. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे पहिल्यांदा तुम्ही ऐकताय, देवाच्या आत्म्याने प्रगट केलंय हे तुम्हाला कळावं. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, तर तुम्हाला हार जात असेल समजण्यासाठी. आदमातून फासळी घेतली आणि कोण बनवली, स्त्री बनवली. कारण त्याच्या योग्यतेच कोणीतरी पाहिजे. तसंच आम्हाला कोणासारखं व्हायचंय, येशू सारखं. मग आमची निर्मिती कोणासारखी व्हावी, येशू सारखी. मग येशू मधूनच हे शरीर घेतलं. प्रेज द लॉर्ड. येशूने काय केलं, ती भाकर उचलली आणि तो म्हणला घ्या खा, हे माझे काय आहे, शरीर आहे. कारण हे शरीर तुम्हाला माझ्यासारखं बनवणार. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे का आता तरी तुम्हाला ते कळत असेल का आम्ही का ख्रिस्त शरीर घेतो, कारण हे शरीर आम्हाला ख्रिस्तासारखं करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जसं त्या समयी ज्या वेळेस फासळी घेतली आणि हवेची निर्मिती चालू, स्त्रीची निर्मिती त्या ठिकाणी चालू होती, तोपर्यंत झोपी गेला होता. म्हणजे तो त्या स्त्रीपासून दूर होता. प्रेज द लॉर्ड. तसंच आता मी प्रभू भोजन घेतो, येशू दिसतो का तुम्हाला, तो बापाच्या उजवीकडे. कारण सध्या निर्मिती चालली, म्हणजे आमच्यामध्ये काय चालली, आता निर्मिती चालली. कोणाची, येशू ख्रिस्ताची. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून हे सांगण्यात येतं का प्लीज तुम्ही प्रभू भोजन घ्या, कारण हे ख्रिस्त शरीर आहे आणि हे शरीर आम्हाला ख्रिस्तासारखं करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मग पुढे असं लिहिलंय, ज्यावेळेस स्त्रीची निर्मिती झाली, ज्या स्त्रीची निर्मिती झाली तिला कोणाकडे आणलं, आदमाकडे आणलं. ज्यावेळेस आमच्यामध्ये ख्रिस्त पूर्णपणे येईल, मग आम्ही उचलल्या जाऊ आणि त्या प्रभू येशूकडे आम्हाला नेण्यात येणार आहे. प्रेज द लॉर्ड. मला वाटतं तुम्हाला लिंक होत असेल. ज्यावेळेस स्त्रीची निर्मिती झाली तिला घेऊन कोणाकडे नेलं, आदमाकडे. तसंच ज्यावेळेस आमच्यामध्ये ख्रिस्त पूर्ण होईल, निर्मिती चालली, सध्या आमच्यामध्ये काय चाललंय, काम चाललंय. आणि जस आमच्यातलं काम पूर्ण होईल, आम्ही येशू सारखे होऊ, तर आम्हाला पण ते येशूकडे नेण्यात येईल आणि मग नंतर आम्ही एक देह होणार आहोत. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे तुम्हाला कळतंय जे देवाचा आत्मा प्रगट करतोय का आम्ही एक देह होणार आहे. हे खूप गरजेचं आहे. जसं मी पुन्हा सांगतो, त्याच्या योग्यतेचा नव्हता, आदमाच्या योग्यतेचं कुणी नव्हतं, तसंच आम्हाला देखील कोणासारखं व्हायचंय, ख्रिस्तासारखं व्हायचंय. आणि म्हणून हे ख्रिस्त शरीर आम्हाला ख्रिस्तासारखं करत आहे. प्रेज द लॉर्ड. मग काय शरीराची भूमिका आहे, काय ख्रिस्त शरीर आम्ही घेतो, कारण या शरीरामध्ये सामर्थ्य आहे. कारण ख्रिस्तानी म्हणजे ख्रिस्त देह स्वरूपात आला होता आणि ख्रिस्तानी देह स्वरूपात येऊन त्यांनी देहाची कार्य नष्ट केली
प्रेज द लॉर्ड. हे तुम्हाला कळावं, हे आध्यात्मिक आहे. येशू ख्रिस्त कोणत्या स्वरूपात आला? मानवी स्वरूपात, देह स्वरूपात. तो देह स्वरूपात येऊन त्यांनी देहाची कार्य काय केली? नष्ट केली. म्हणजे त्याला टेस्ट केलं. येशूला काय केलं? टेस्ट केलं. मग त्याची परीक्षा झाली का तो किती बोल्ड आहे, तो किती कणखर आहे, का तो देहाच्या कार्याला नष्ट करू शकतो. आणि त्याने ते केलं. प्रेज द लॉर्ड. कारण मी पुन्हा सांगतो का आमचं देह हे नास्तिक आहे, हे पापात पडणार आहे. पण तू येशूचं शरीर हे नास्तिक नाहीये, हे पापात पडणार नाहीये. आणि म्हणून ख्रिस्त शरीर आम्हाला देण्यात येतं, कारण त्याच्यासारखं आमचं शरीर देखील पवित्र व्हावं, आत्म्यात चालावं आणि आम्ही देवाचा गौरव करावं. प्रेज द लॉर्ड. कशा प्रकारे तुमच्यासाठी मी काही गोष्टी या ठिकाणी समजण्यासाठी प्रगट करतो. येशूचा ज्यास बाप्तिस्मा झाला त्याला अरण्यात नेण्यात आलं आणि त्याची परीक्षा झाली. त्याची काय झाली? परीक्षा झाली. आणि परीक्षा कशा प्रकारे झाली? तर एक ठिकाणी त्याला भूक लागली. पहिल्यांदा त्याला काय लागली? भूक लागली. आणि मग त्या ठिकाणामध्ये सैतान त्याला काय म्हणतो का तू आज्ञा कर आणि धोंड्यांची काय व्हावी? भाकर व्हावी. परंतु ती भूक येशूला मारू शकली नाही, ती भूक येशूवर हावी होऊ शकली नाही. परंतु येशूने त्या भुकेवर देहामधून त्याला काय दिली? मात दिली. म्हणजे येशूचं जे शरीर होतं ते टेस्ट केलेलं होतं, त्यांनी देहाचे कार्य नष्ट केली होती. भूक येशूला मारू शकलेली नाही. दुसरी परीक्षा जी अरण्यात झाली ती म्हणजे प्रभू येशूला खूप मोठ्या स्थानावर नेलं, मंदिरावर. आणि तो म्हणला का इथून तू उडी मार आणि बघ देवाचे देवदूत तुला काय करतील? झेलून धरतील. परंतु जे काही सैतान त्याला सांगत होता, त्याला भुलवत होता आणि त्या परीक्षेत पडावं असं त्याला ठकवत होता, परंतु या ठिकाणी प्रभू येशूने त्याचे कार्य ते सर्व नष्ट केले आणि त्या भुरळीत तो पडला नाही. आपण बघतो का आदम आणि हवा हे भुरळीत पडले आणि ते पापात हरवले, परंतु येशू ख्रिस्त हे टेस्ट करण्यात आलं, तो भुरळीत पडला नाही. आणि तिसरं त्याला खूप मोठं वैभव देण्याचा त्यांनी लोभ दाखवला, परंतु ते देखील आम्ही त्याच्यावर हावी झालं नाही. म्हणजे येशू जो मानवी शरीरात आला त्यांनी सर्व देहाच्या कार्यांवर मात दिली आणि स्वतःला सिद्ध केलं का तो शरीरामध्ये देखील असता देखील तो किती पवित्र आहे. आणि म्हणून आम्ही कोणतं शरीर घेतो? ख्रिस्त शरीर. कारण हे शरीर आम्हाला येशू सारखं करणार. कारण येशूचं शरीर भुकेसमोर हरलं नाही, येशूचं शरीर भुलवलं गेलं नाही, येशूचं शरीर मोठ्या मोठ्या गोष्टी आकर्षल्या गेलं नाही. आणि म्हणून देवाची इच्छा आहे का ख्रिस्त शरीर आम्ही घ्यावं आणि आम्ही पण देहाच्या गोष्टींवर, शारीरिक गोष्टींवर मात द्यावी जसं येशू ख्रिस्ताने दिली होती आणि त्याच्या परिपूर्णतेत आमची पूर्णता व्हावी. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे तुम्हाला कळतंय, देवाचा आत्मा तुम्हाला हेल्प करेल जे मी तुम्हाला सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून या ठिकाणामध्ये आमच्यामध्ये ख्रिस्ताची पूर्तता होणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून आम्हासाठी प्रभू भोजन हे खूप महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. कारण हे प्रभू भोजन म्हणजे हे ख्रिस्त शरीर आम्हाला येशू सारखं करणार आहे. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा सांगल, देहात येऊन त्यांनी देहाची कार्य नष्ट केली आणि म्हणून आमच्यामधून पण देहाची कार्य नष्ट व्हावी म्हणून आमचं शरीर येशू सारखं असणं गरजेचं आहे आणि म्हणून हे ख्रिस्त शरीर घेणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ज्या वेळेस आमच्यात ही रचना पूर्ण होईल, जसं आदमाला झोपी लावलं आणि हवेची निर्मिती ज्यास पूर्ण झाली तिला आदमाकडे नेलं, तसं ज्यास आमची निर्मिती पूर्ण होईल आम्ही येशू सारखं स्वभावामध्ये, वागण्यामध्ये, विचारांमध्ये, कृतीमध्ये होणार, तर आम्हाला पण परमेश्वर त्या ख्रिस्ताकडे घेऊन जाणार. म्हणजे आमचं रॅप्चर होईल. आणि मग जसं बायबल सांगतं त्या ठिकाणामध्ये आपण उत्पत्तीत वाचलं आणि मग प्रभू त्यांना आशीर्वाद देतो आणि म्हणतो तुम्ही दोघं एक देह होणार. मग परमेश्वराचं का म्हणतो ते एक देह होतील? तर त्याचं कारण असं आहे का ज्यावेळेस मंडळी ही रॅप्चर केली जाईल आणि जसं आम्हाला माहिती आहे का 7 वर्ष हा ख्रिस्त विरोधकाचा काळ असेल आणि मग त्यानंतर मंडळी आणि प्रभू येशू ख्रिस्त हे 1000 वर्ष या पृथ्वीवर येऊन राहणार आहे. आणि जसं उत्पत्तीच्या पुस्तकात सांगितलं हे दोघं एक देह होतील. म्हणजे जे एक देहाबद्दल सांगितलंय तर ह्या संदर्भाने सांगितलंय का मंडळी म्हणजे आपण आणि येशू ख्रिस्त या ठिकाणी एकत्र येणार आहोत, एकत्र 1000 वर्ष राहणार आहोत. आणि जसं उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये त्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं का ज्यावेळेस प्रभूंनी आदम आणि हवेला आशीर्वाद दिले आणि त्यांना ब्लेस केलं आणि त्यानंतर बायबल सांगतं का त्या लोकांची परीक्षा झाली. म्हणजे सैतान त्यांना भुरळीत पाडण्याचा प्रयत्न केला आणि मग हवाई त्या ठिकाणी फसल्या गेली आणि आदम त्या ठिकाणी फसल्या गेला. परंतु आता येशू ख्रिस्त आणि मंडळी म्हणजे आपण आता ह्या परीक्षेत पडणार नाही, परंतु या ठिकाणी आता आम्ही सैतानाचा पराजय करणार आहोत आणि प्रभूचा गौरव होणार
आहे. जसं सुरुवातीला मी सांगत होतो, आदम आणि हवाच्या स्टोरीमध्ये प्रभू भोजनाचं रहस्य आहे. स्टोरी त्याप्रमाणेच आहे, परंतु याची एंडिंग म्हणजे याचा शेवट वेगळ्या प्रकारे. तिथं आदम आणि हवा पडल्या गेले, परंतु इथं येशू ख्रिस्त आणि मंडळी पडणार नाही, परंतु इथं देवाचा गौरव होणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून ह्या वाचनाद्वारे आज परमेश्वर आम्हाला काय शिकवतो का प्रभू भोजन आम्हासाठी गरजेचं आहे. म्हणून ब्रदर सिस्टर्स, आम्ही नियमितपणे ज्यावेळेस मंडळीत प्रभोजन दिलं जातं, आपण ते प्रभुभोजन घेणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, इथून पुढं फक्त घ्यायचं म्हणून घेऊ नका, पण तुला तुम्हाला कळालं का कोणते आशीर्वाद या प्रभुभोजनामध्ये आहे. कारण हे प्रभुभोजन तुमच्यामध्ये ख्रिस्ताची रचना पूर्ण करते. जसं आदमातून फासळी काढली आणि हवेची निर्मिती केली, तसंच ख्रिस्त शरीर म्हणजे ख्रिस्ताचं अंग आहे, जे आमच्यामध्ये ख्रिस्ताला पूर्ण करते. म्हणून आम्हासाठी प्रभुभोजन गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे काही वचन तुम्हाला कळते आणि इथून पुढे प्रभू भोजन घ्यायचं म्हणून तुम्ही घेणार नाही, परंतु तुम्ही त्या विश्वासाने घेणार का माझ्यामध्ये प्रभूची पूर्णता पूर्ण होत आहे. प्रेज द लॉर्ड. कारण मी शेवटी पुन्हा एकदा सांगल का आपण ख्रिस्त शरीर घेतोय आणि हे शरीर पारखलेलं आहे. म्हणजे प्रभूची परीक्षा झाली, त्या बाप्तिस्मा, ज्या येशूचा बाप्तिस्मा झाला आणि पवित्र आत्मा त्याला अरण्यात नेलं, तिथं त्याची परीक्षा झाली, त्याच्या शरीराची कसोटी झाली आणि त्यांनी भुकेला हरवलंय. त्यांनी त्या ठिकाणामध्ये जे साहित्य त्याला भुरळ घालत होता, त्या भुरळपासून त्यांनी स्वतःला वाचवलंय. आणि तसंच जो त्याला मोह दाखवत होता, त्या मोहापासून पण त्याने स्वतःला वाचवलंय. म्हणजे मानवी शरीर जे आपलं आहे हे नेहमी भुरळ खाणार आहे, हे नेहमी पडणार आहे पापा, शापात, वाईट गोष्टीमध्ये. पण आता ख्रिस्त शरीर आपल्याला देण्यात येत आहे, जेणेकरून जसं येशू ख्रिस्तानी देहाच्या गोष्टींना हरवलं, तसंच आपण पण प्रभूच्या नावाने त्या गोष्टींना हरवावं. कारण आता ख्रिस्त शरीर आपण घेत आहोत. प्रेज द लॉर्ड. म्हणून ब्रदर सिस्टर्स, आपण जे घेतो ते मूल्यवान आहे आणि त्याच्यामध्ये जीवन आहे. म्हणून नक्की प्रभू भोजन घ्या आणि प्रभूचा गौरव करा. माझा विश्वास आहे का आजच्या वाटणारे प्रभू तुम्हाला ब्लेस केले. हा संदेश तुम्ही घरी बसून ऐकत आहात, तर म्हणून नक्की प्रभूला धन्यवाद द्या का प्रभू तुमची काळजी आहे आणि वाटण्याचं रहस्य तुम्हाला प्रगट करावं आणि देवाने आज प्रगट केलं म्हणून देवाचा गौरव करा. आणि विशेषतः मी देखील सांगल का जे सत्य आज तुम्हाला कळालं हे फक्त तुमच्यासाठी नाहीये, हे सत्य आता तुम्ही लोकांना सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर पाहताय तर प्लीज हा शेअर करा आणि लोकांना सांगा की पहा प्रभू भोजनामध्ये नेमके आशीर्वाद काय, आणि परमेश्वर याचे आशीर्वाद तुम्हाला नक्कीच देईल. कारण तुम्ही देवाचं कार्य, देवाचं प्रकाशन हे लोकांपुढे मांडत आहात. प्रेज द लॉर्ड. नक्की लोकांपर्यंत घेऊन जा आणि प्रभूचा गौरव करा.